मैत्रिणींनो, आणि 1 वाजलाय. एका कामात मला मस्त सुट्टी मिळाली, आली घरी. 1च वाजल्या आताशी. आणि आता घरी आली आहे. येताना फुलं बिलं घेऊन आली, केळी बिळी. कारण 2 ठिकाणी गणपतीला जाणार आहे आता. तर साहेब बोलले तू तयारी करून ये. मी बोललं घरी जाते, जेवण करते. म्हणजे जेवायचं आहे, बनवून झालेलं आहे सकाळी. दोडक्याची भाजी चपाती केलेली आहे. आणि आता जेवण जेवते मस्त. आणि कपड्यांची मशीन लावून गेलेली. कपडे फक्त आता हे पाण्यातनं काढायची आहे आणि स्पिन करून सुकवते. आणि मग इथे मस्त हार, फुलं, गजरा घेऊन आली आहे. देवाला गजरा माझ्यासाठी आणि हार देवाला. केळी पण आणलेत आहे. एवढी मस्त केळी घेऊन आली. 2 ठिकाणी गणपती बाप्पाला जायचं आहे. तर बघू आता. हे बोलले 3-3:30पर्यंत तू ये तयारी करून खाली. मग आता ते ऑफिसमधनं किती वाजता येतील त्याच्यावरती आहे. तर मी आता तयारी करून असेच बोलत होते मला तू सांताक्रूजला जा, मी तिकडे तुला भेटतो. मी बोललं नाही, कामात आली बरं नाही वाटत नाही का. मग असं देवाला जायचं तर साडी बिडी घालेल. आणि मग आता जेवते मस्त. आणि ऊन पण आहे बाहेर आज. वातावरण पाऊस मध्येच पडून जातो, मध्येच ऊन पडतं आहे. तर असं आहे. बघते आता. जेवते मस्त आणि कामं आवरते पटापट. कामं बाकीची झालेली आहे. भांडी वगैरे सकाळीच करून गेली, झाडूला आधी, देवपूजा. आता फक्त तेवढे कपडे हे करून विसळून. कारण माहीत नाही आता संध्याकाळी जर उशीर होईल तर मग पाण्याचा टायमिंग आमचा हे होऊन जातो. संध्याकाळचं पाणी आहे. तर मग आता कपडे त्यापेक्षा आत्ताच वेळ आहे तर हे करून टाकते. आणि मग जाते आता. मशीन मस्त लावून झालेली आहे माझी. तर चला आता पहिलं जेवते आणि पुढची कामांना सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, आता 3:45 झाले. ते मस्त अशी तयारी करून घेतली माझी स्वतःची. आणि जाधव आताशी ऑफिसमधून निघाले. ते तर मला बोलले येतो इकडं, मी येतो इकडनं. तर आता मस्त तयारी झाली आहे आणि जाते. पहिले 2:30 वाजता तयारी, साडी घालून ठेवली. पण नंतर मला बोलले अजून वेळ आहे, मला लगेच नको निघू, उशीर आहे, थोड्या वेळाने निघतं. मग आता परत मी कॉल केला तर आता बोलले मी ऑफिसमधून निघालो आहे, तू निघ. आता मी इकडनं खार स्टेशनला जाते, ते तिथे येतील, मग आम्ही जाऊया. तर चला आता तुम्ही पण आमच्यासोबत. आणि आज परत जाते मैत्रिणीच्या घरी, गणपतीसाठी जाते. आणि तिकडनं सरांच्या घरी पण जायचं ऑफिसमधल्या. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. चलो बाय बाय. नाही बोललं होतं तुम्हाला चेंज करायचं का. छत्री मला भेटली नाही, मी शोधत होती. काय माहिती, तुम्ही कालच हे करून आले ना. तिथं बाल्कनी ठेवली होती, मला नाही मिळाली.
बघा ना तो बिओ खाली ठेवून हा FMS बिओ आहे हा नाही आम्ही FMS मध्ये बनवला आहे टेक्निकल आहे ना ते प्रोजेक्ट बेस्ड थोडीच आहे असं नाही लिहिलं त्याच्यामध्ये पर मंथ लिहिलं आहे त्याच्यामध्ये ऑन मंथली बेसिस असं काय नाही लिहिलं ते पण त्याला चालतंय आणि आपल्याला चालतं तो पण चाललंय ते असं आहे ते तर ते पाहिजे तर मग नवीन पिओ बनवावं लागणार ठीक आहे ना त्याला वाटतं आपण नवीन पिओ बनवू नाही तसं आपण माझा मूड नाही पुढे माझा मूड नसेल काय करता दर्शन घेऊन निघालो आता अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत ऑफिस आहेत ना इकडे सगळे माई आणि मी नव्हते मस्त पाऊस पडून गेला लगेच चकचक ऊन पडले बरं झालं घरात पोचल्यावरतीच पाऊस आला त्याच्यात पण गेलो होतो आपण चांगला ग्रीनरी पण आहे इकडं पुढे आरे खोलनी आतमध्ये
आजी आजी झाली हा आजी पण झाली. हे सोडून आणलं. गाडी देऊ. लगेच मग अवताराचं काय गाडीला चेंज करायचे काय बोलला का परत उद्या बाहेर गेलेला आहे. सोनी बोलत मम्मी केवढा मोठा झाला आता तिने बघितलं पण नाही. तिला सांगितलं. घरी आली मी माझ्या फ्रेश झाली मस्त देवपूजा केली पहिली आणि आता जेवणाची तयारी. आता राजमा टाकून मसाले भात बनवणार आहे शॉर्टकटमध्ये आज तरी आमच्याकडे सध्या. आता डाळ भात 2-3 दिवस चालू होता ना काही ना काही. आता मस्त राजमा टाकून मसाले भात बनवायचं. राजमा चावल पण छान लागते पण आता राजमा चावल नाही आहे. राजमा टाकून मसाले भात मस्त गावच्या पद्धतीने बनवते जरा चटपटीत. आणि पापड. आता सगळे गणपतीचे 2-3 घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेऊन आलो मस्त. येताना ट्रॉफिक जाताना ट्रॉफिक. जाताना एवढं नाही लागलं येताना जास्त होतं. गर्दी सगळीकडे. नंतर व्हिडिओ एडिट करायचा आहे. बघू अजून राहिले ते जायचे गणपती आता. पण जिथं लांबचे होते तेवढं आलं करून. बघू आता जवळच्या गणपतीला इथले येते नंतर जाऊ नये कामात ना आल्यावरती. असे आमचे तरी आता आवरून घेतलं म्हणजे कसं कोणाचे उद्या जातील. गौरीचे ते उद्या जातात आहेत. कोणाचे 7व्या दिवशी जाणार आहेत. मग त्याच्यापेक्षा बोललं नंतर वेळ नाही मिळायचा आता जाऊन आलेलं बरं. चला तर आता पहिलं पटापट जेवण करून घेते नंतर घेते. प्लॅन चेंज झाला आहे आमचा. राजमा चावल बनवायचं आहे आता. मसाले भात बनवायचा होता पण कॅन्सल केला मसाले भात. कारण सुकं वाटते मसाले भात राजमा आणि मसाले भातचं. तर आता ग्रेव्हीवाला बनवते. साहेबांना विचारलं राजमा राईस बनवू का तर बोलते हो राजमा राईस. आता मस्त लसूण सोलून घेते कांदा कट करून घेते. राजमा कुकरला मस्त धुवून लावलाय आणि साईडला आता भात मांडते. भात नाही खाल्लं तर कसं पोट नाही भरल्यासारखं वाटत. आज दिवसभर मी पण नाही भात खाल्लं तर आज मला पण दुपारी जेवल्यासारखं वाटत नव्हतं. मस्त आता राजमा बनवून घेते. पहिल्या तर त्याला शिट्ट्या लावून घेते. आता मस्त शिट्ट्या झाल्या की मग तोपर्यंत वाटण तयारी करून घेते. इथे लसूण सोलते छान. तिथे मैत्रिणी मस्त तेल गरम करून घेतलंय कढईमध्ये आणि 2-3 हिरव्या मिरच्या आहे. लसूण घेतलाय अर्धी कांडी सोलून घेतलाय लसूण आणि छान आता हे भाजून घेते मस्त. थोडंसं आलं पण टाकणार आहे. आलं पण धुवून घेतलंय. थोडंसंच आलं टाकते आणि एक टोमॅटो मैत्रिणी ह्याच्यासोबत या ग्रेव्ही सोबत वाटणासोबत हा टोमॅटो पण वाटून घेणार आहे. त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी केल्यात आणि इथे फोडणीसाठी एक कांदा कट केलेला आहे. ते वाटण थोडंसं भाजलं की याच्यामध्ये
कोथिंबीर मस्त अशी धुवून घेतली मी. थोडी कोथिंबीर पण घ्यायची आहे. आणि याला जास्त परतवायचं नाही आहे मैत्रिणीनं, थोडंसं हे काढून घेतलं कारण हे नंतर परत परतवून घेणार आहे मी तेलात मस्त. आणि मी त्या दिवशी बनवली होती ही भाजी, छान झाली होती, त्याच्यामुळे आज परत वाटलं की खावंसं. तर मग आता अशा पद्धतीने एवढंच आहे आणि साधं सोपं आहे, एकदम सिंपल आहे. भाजून घेतलं आहे मस्त. आता मी तर याला वाटून आणते आणि याच्यामध्ये हे तेल अजून थोडंसं तेल टाकणार आहे. तोपर्यंत इकडं राजमा शिजतोय. वाटण थंड करून मी याची पेस्ट करून आणते आणि आबडधोबड वाटायची, जास्त बारीक नाही. जिरं पण टाकते थोडंसं वाटणामध्ये इथे. आणि आता याचा मसाला तयार करून घेते, पहिला पेस्ट बनवून आणते. मैत्रिणी इथं मस्त तेल गरम होत आहे आता. आणि कुकर हा हो दे ना मग, जाता होतं होऊ दे ना मग, होऊ दे. तोपर्यंत इथं तेलामध्ये मी जिरं टाकून घेते. कुकर थंड होत आहे. आप आपका काम करो, मैं मेरा काम कर लूँगी. मस्त जिरं तडतडलं. जिरं चांगलं फुलल्यानंतर त्याच्यामध्ये हा कट केलेला एक कांदा आहे, बारीक कट करून घेतलाय. कांदा टाकून घ्यायचा आहे. आणि मीठ पण कांद्यातच टाकते, म्हणजे कसं कांदा पण ब्राऊन होईल. पूर्णही ब्राऊन नाही करायचं आहे, पिंक करायचं आहे आपल्याला. त्यासाठी इथं वाटणं कांद्यातच मीठ टाकून घेते मी पण. थोडासा हिंग तर पाहिजेच आहे, मेन आहे. आणि ते वाटण मस्त अशी पेस्ट करून आणली मी. थोडंसं जाडसर पण ठेवलंय, एकदमच पातळ पण नाही केलं, म्हणजे प्युरी नाही बनवली पूर्ण, तर थोडंसं असं घट्ट पण आहे. चला इथे छान कांदा परतून घेऊया. नंतर मग इथे मसाले काढून घेतले ते मी. धना पावडर, हळद आणि जिरा पावडर, थोडासा कांदा लसूण आणि लाल मिरची पावडर. कांदा परतून घेते मस्त. इथे छान मैत्रिणी कांदा आता पिंक व्हायला लागलाय, तर बस होतो एवढा, जास्त ब्राऊन करायची गरज नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आता ही वाटण केलेलं आहे, थोडंसं जास्त आहे, पाहिजे तर तुम्ही दुसऱ्या भाज्यांना पण वापरू शकता. इथे मस्त आता हे वाटण परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आणि राहिला हा मसाला तर तुम्ही कुठली ग्रेव्हीची भाजी बनवणार असेल तर त्याच्यामध्ये अगदी भरलेलं वांग, बटाट्याची भाजी, चवळी बटाटा, त्या भाज्या पण त्याच्यामध्ये बनवू शकता. आणि हे मसाले पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि याला आता छान मस्त तेल सुटेपर्यंत पाणी टाकून मध्ये गरम पाणी टाकून छान असं परतवून घ्यायचंय. ग्रेव्ही सुकली की ते परत पाणी टाकायचं, म्हणजे कसं पाणी टाकून शिजत मसाला चांगला शिजला की मसाला चांगला शिजल्यानंतर मग मस्त चव येते ग्रेव्हीला. आणि छान शिजवायचे असतात मसाले. गॅस मी स्लो करते, तोपर्यंत कुकर पण थंड होते. मसाला परतवून घेते व्यवस्थित. इथे मैत्रिणी मस्त अशी ग्रेव्ही परतते. मी परत थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि असं पाणी टाकूनच ग्रेव्हीला चांगलं शिजवायचं आहे. त्याच्यामध्ये मी आता इथे थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे. आणि नंतरून परत अर्धी वरतून टाकायला ठेवली आहे. छान अशी कोथिंबीर टाकून घेतली. मस्त रंग येतं भाज्याला असं कोथिंबीर टाकली की छान दिसतात ते. असं पाहिजे तर मी असं झाकण पण ठेवू शकता. कुकर थंड झालाय, राजमा शिजलाय तोपर्यंत. मस्त एकदम.
असं ग्रेव्हीला तेल सुटलं, मस्त पाणी टाकून टाकून मस्त शिजवली. आणि राजमा काढून घेतलाय तोपर्यंत साईडला मी कुकरला भात पण लावून घेतलाय. आणि छान असं तेल सुटलं पाहिजे मस्त ग्रेव्हीला, तेव्हा वाटण चांगलं परतलं गेलं की मग भाज्यांना छान चव येते. आता याच्यामध्ये हा उकडलेला राजमा आहे, पाणी तसं ठेवायचं आहे, पाण्यासोबत टाकून घेणार आहे मी. आणि ग्रेव्ही तुम्हाला किती हवी आहे तेवढी तुम्ही करू शकता. आता एवढी मला रात्रीच्या जेवणाला बास होऊन जाईल. आणि याची अशी कन्सिस्टन्सी अशी आहे बघा, भातासोबत छान होईल हे. आणि इकडे साईडला मी कुकर पण लावून घेतला ताबडतोब भाताचा. तर छान आता माझा रात्रीचा जेवणाचा प्लॅन तरी राजमा कढी आणि राईस. आणि ह्याच्या पण अजून वेगळ्या प्रकारचे बनतात हे राजम्याचे. मी जेव्हा पण बनवेल तेव्हा प्रत्येक वेळी वेगळं वेगळं दाखवेल. आता हा मी माझ्या पद्धतीने केलं आहे. अजून कांदा टोमॅटोची प्युरी बनवून किंवा कांदा कट केला. तुम्हाला रिमोट हवं नाही ना? कांदा टोमॅटोची नाही, फक्त टोमॅटो आलं लसूणची प्युरी बनवते. आणि कांदा कट करून राजमा बॉईल करून त्याच्यात टाकायचा. तो पण राजमा चावल छान लागतो, मस्त रेड कलरची ग्रेव्ही असते त्याची, तो पण छान लागतो. आणि हा त्या दिवशी मी केला होता. आणि आता कसं ओल्या राजमाचा सीझन आहे, तर सीझन वाईज फ्रूट असो भाजी असो खाल्लं पाहिजे, फळं वगैरे. तर जोपर्यंत आहे तोपर्यंत, तर हे कसं भेटत नाही ना, सुका असतो तेव्हा चालतो, पण ओल्याची मजा वेगळीच असते. तर आता मस्त याला चांगली उकळ आणून घेते. थोडंसं अजून पाहिजे तर ग्रेव्हीला पाणी टाकते, म्हणजे शिजायला, मसाला शिजायला चांगली मदत होईल. छान अशी भाजी उकळली मस्त. वरतून आता ही कोथिंबीर अशी टाकून घेणार आहे त्याच्यावरती. आणि साईडला राईस पण बनतोय. याच्यासोबत तुम्ही जिरा राईस पण बनवू शकता मैत्रिणी. मस्त जिरं तुपामध्ये जिरं फोडणी घालून तेजपत्ता टाकून गरम मसाला थोडासा हवा तर तुम्ही घालू शकता. आणि मस्त जिरा राईस सोबत पण राजमा छान लागतो, राजमा आणि राईस. मी आता प्लेन राईसच केला आहे. तर तुमच्याकडे कोण गेस्ट वगैरे असेल तर तुम्ही जिरा राईस आणि असा पण राजमा करू शकता. हा राजमा तुम्ही भाकरीसोबत खा, चपाती, फुलके, अदरवाईज राईससोबत पण खाल्ला तरी पण छानच लागतो. तर चला आता माझी ही भाजी तयार आहे ऑलमोस्ट. बंद करते मी आता आणि झाकण लावते. भाज्याला की जेवणार आहे मस्त गरम गरम. या तुम्ही पण जेवायला. मैत्रिणी मस्त असं जेवण झालं, तोंड बिंड धुतलं, फ्रेश झाली परत एकदा. आणि खरंच मस्त, मी जसं सांगितलं तशाप्रमाणे राजमा नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. छान झाली होती भाजी, मी तर ह्याच्या आधी पण केलेली, म्हणून मी परत तशीच बनवली सेम टू सेम. आणि मस्तच लागते, टेस्ट याची छान लागते. तुम्ही भाकरीबरोबर का ते चपातीसोबत या भातासोबत तर एकदमच छान लागते. आणि मी जसं बोललं आमच्या ह्यांना पण आवडली होती. आणि मला माझ्या भाज्या स्वतःच्या पण आवडतात आहे. आणि खरोखर मैत्रिणी टेस्ट चांगली असते. नक्की तुम्ही ह्या पण पद्धतीने ट्राय करत जा, आवडतील तुम्हाला. आणि एवढंच, बाकी काही नाही आजचा व्हिडिओ. आता जेवण वगैरे तर छान झाले, भांडी बिंडी झाली, किचन क्लीन केलं आहे, सगळं आवरून ठेवलं आहे. आता उद्या कसं परत सकाळी 7 वाजताच आपलं जे रुटीन आहे तेच. मग त्यासाठी किचन वगैरे क्लीन केलं की सकाळचं कसं डबा वगैरे करायला बरं पडतं. तर त्यासाठी सगळं आवरून ठेवलं आहे. भाजी बिजी आता फ्लावरची भाजी कट करून घेते, म्हणजे सकाळी कसं टाईम वेस्ट होत नाही ना, तर त्यासाठी. तर चला मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ, कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो प्लीज. आणि पुढे व्हिडिओ शेअर करत जा, जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढतील. तर सपोर्ट करत जा मला. चला तर मग बाय, गुड नाईट.